कुठे वाईट काय घातले त्याने? वाईट काय घातले? हा. जे डगआउट आहे ते फक्त खेळाडूंसाठी आहे, आपण याची नोंद घ्या. जे खेळाडू कक्ष या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे ते फक्त खेळाडूंसाठी असेल. प्रेक्षकांना विनंती असेल, प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून क्रिकेटचा आनंद घ्या. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. राज आणि त्याच्या समवेत आहेत लतीश. ही जोडी मैदानामध्ये आली आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2024. चला मॅचला सुरुवात करा. विनंती असेल. मॅच ऑफिशियल्स आपण त्वरितच सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय षटक क्रमांक 1 प्रसन्न आलेत. वायर टाकायला लागेल फक्त. वायर नाही कनेक्ट करायची आहे. ब्लूटूथ नाही रे, वायर आहे ना. याला माहिती नाव शोध ना, तिथे लिहिलेलं असणार ब्लूटूथचं नाव. बघ काय करू नको तू. नाही तर वाजवून टाकील सगळ्या. आणि प्रथमेश हडकर या खेळाडूचे चाहते पाठीराखे खूप सारे आहेत. ताण भूक सर्व काही विसरून त्या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित आहेत या खेळाडूचे पाठीराखे. त्यांची नावं जर आपण पाहिली तर गोपी फाटक आहेत, विकी तवसाळकर आहेत, दुर्गेश लोके आहेत. स्वतः क्रिकेट महेश शिनवणकर मात्र जर आपण पाहिलं तर या खेळाडूची मॅच पाहण्यासाठी समालोचन कक्षामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. शिंदर बी या संघातील कोणत्याही फलंदाजाने षटकार ठोकला तर भाऊ हडकर यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. लतीश पहिला बॉल. ओहो पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय, बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. आणि इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात सीएम स्पोर्ट्सचे सर्वा प्रमोद दादा चिंदरकर इन ऍक्शन पाहायला मिळतात याच सामन्यामध्ये. आणि यांचा देखील डेब्यू आज. आजच मैदानामध्ये उतरलेत आपल्या संघासाठी. चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी हे सर्वच खेळाडू. पुढचा बॉल नो बॉल आणि या नो बॉल वरती देखील आक्रमण. लतीश गावडे इज ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय लतीशच्या बॅट मधून. पहिल्याच बॉल वरती जर आपण पाहिलं तर 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज. थ्रो गोलंदाजी आढळली गेली पंचांना आणि म्हणूनच की काय नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय श्लोक यांना आमंत्रित केलं जाईल. फ्री हिट ऑन. लतीश गावडे बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. पुढचा बॉल स्लोअर वन त्याच्यावरती देखील आक्रमण केलं होतं. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. फ्री हिटचा बॉल होता. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 15 या आकड्यावर. 2 चेंडू अखेरीस 15 धावा धावफलकावरती झाल्यात. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये ढकलल्या बॉलला एक धाव घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. रन मात्र एकच मिळते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोचले धाव फलकावरती 16 या आकड्यावर.
पुढचा बॉल स्लोअर बन त्याच्यावरती देखील आक्रमण केलंय. लतीशच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका. हा देखील बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे. 4 धाबांसाठी येतोय चौकार. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला बॉल पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचं जर आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20. युवा उदयोन्मुख खेळाडू वय वर्ष 17 गोलंदाजीसाठी आलाय श्लोक. पुढचा बॉल रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आहे. अभिजित बॉल पर्यंत पोहोचले जरूर. डायरेक्ट थ्रो होऊ शकला असता. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटची धाव. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. षटक क्रमांक 2 गौरव. ओहो, पहिलाच बॉल पहा काय हाताळलाय गौरवने. प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती प्रभावित केलंय गौरवने. लतीश चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून 3 चौकार पाहायला मिळालेत. तोच लतीश मैदानामध्ये आलाय. सलामीवीर फलंदाज म्हणून टीम चिंदर बी या संघाकडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 22 या आकड्यावर. पुढचा बॉल व्हॉट अ शॉट गुड टेक आणि तमाशा देख बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आणखीन 4 धावा. येतोय चौकार लतीशच्या बॅटमधून. तेच ना. आणि भाऊ हडकर उद्योजक यांच्याकडून फलंदाजी करत असलेल्या संघासाठी विशेष पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी ₹500 रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी गोशांकित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 27 या आकड्यावर 27. शेवटचे जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. हम्म. यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय.
चांगला बॉल पाहायला मिळाला होता आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण देखील केली आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 2चा खेळ देखील समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 28 28. हॅलो. थँक यू डी 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले धावफलकावरती 14च्या सरासरीने 28 धावा 28. चांगला बॉल पाहायला मिळाला. अक्षय लोके षटक क्रमांक 3 हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला फटका. बॉल चाललाय गोलशंकी क्षेत्रामध्ये. आणखीन एका धावेची भर होतोय. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. तुमचे मित्र अशोकजी वराडकर यांचं देखील महत्वाचं योगदान या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलंय. तुमचं देखील मनपूर्वक आभार आयोजन समितीच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला जर आपण पाहिलं तर गोलशंकी क्षेत्रामध्ये गेलेला हा बॉल आणखीन एकच धाव मिळेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 30 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखीन एक मोठा फटका खेळायचा होता. फटका फसलाय. लेग बायची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 31 या आकड्यावर. चांगली सुरुवात पाहायला मिळते चिंदर बी या संघाची. कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतायत. पुढचा बॉल आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवतील. त्याच्याकडून देखील चूक आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्यात. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 33. 1 टू गो. शेवटचा एक चेंडू शिल्लक. स्लोअर वन डिलिव्हरी पाहायला मिळते. अलॉंग विथ द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होईल. येस बॉल आलाय. पहिला बॉल आलाय प्रथमेश षटकर यांच्याकडे आणि विकेट देखील. धावबादची संधी आणि संधीचं सोनं देखील केलंय. लतीशची खेळी संपुष्टात. महत्वाचा विकेट. आणि ₹200 रोख रकमेचं पारितोषिक दुर्वेश लोके यांच्याकडून दिलं जाईल प्रथमेश यांना. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चांगलं षटक हाताळलं. अवघ्या 6 धावा या षटकामध्ये खर्च केलेत गोलंदाजाने.
त्यावेळेला देखील आपण जर पाहिलं तर नो बॉल पंचांनी घोषित केलाय. बिमर पडताळला गेलाय पंचांच्या माध्यमातून. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करायचं होतं. क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे आणि तोपर्यंत हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर गेलाय त्या ठिकाणी घोषांकी क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 37 धावा. 37 ऑन अ बोर्ड. धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 झाली आहे. पुढचा बॉल यावेळेला देखील आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहे. त्याने बॉलला अडवलंय. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 40 या आकड्यावर. यावेळेला मोठा फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॉल जर आपण पाहिलं तर झाडाला आदळून मैदानामध्ये आलेला आहे आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 2 धावांच्या मदतीने जाऊन पोहोचले धावफलकावरती 42 या आकड्यावर. चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय 2024 क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा हा थरार. हाच थरार आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला षटकार ठोकलाय तो म्हणजे सुरेश नरे यांनी. दुसरा षटकार जर आपण पाहिलं तर शिवराम वाळके यांनी दुसरा षटकार ठोकलाय आणि तिसरा षटकार देखील त्यांच्याच नावावरती आहे. आणि चौथा षटकार जर आपण पाहिलं तर वीरेश यांच्या नावावरती आहे. आणि 5वा षटकार जर आपण पाहिलं तर रोहितच्या बॅटमधून पाहायला मिळाला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. या संपूर्ण स्पर्धेतील विकेट हॅट्रिक आपण जर पाहिली तर घेतली आहे ती म्हणजे गोलंदाज राहुल गावकर या खेळाडूने. त्याच्या संपूर्ण दिवसामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 44 धावा धावफलकावरती झाल्यात. एक गडी माघारी परतलाय. सांगितलं ना. 44 धावा धावफलकावरती झाल्यात. रुपेश आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेला देखील आपण पाहिलं तर अलॉंग विथ द कार्पेट फटका खेळला होता. क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून पुन्हा एकदा चूक पाहायला मिळते आणि चूक होणार नाहीये कारण फलंदाज जर आपण पाहिलं तर माघारी परतलाय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक जर आपण पाहिलं तर फलंदाज माघारी परतलाय. विकेट. पुढे आणि या संपूर्ण आपण जर पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व माननीय श्री बबनजी तावडे देखील या चॅम्पियन ट्रॉफीचा आनंद घेत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल बबनजी तावडे चॅम्पियन ट्रॉफी 2024 या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक विकेट आणि फलंदाज माघारी परतलाय. थँक यू. किशोर पाठक, कौस्तुभ पाठक स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल बिग हिट षटकार येईल का? आणि झेल मात्र पकडलाय. येस, आणखीन एक विकेट. थँक यू. थँक यू, थँक यू. यावेळेला देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असताना मात्र पुन्हा एकदा फलंदाज आणखीन एक माघारी परतलाय. विकेट आली आहे. शेहेचाळीस धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत आणि शेवटच्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट आली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये एकूण 6 गडी माघारी परतलेत. 2 धावा खर्च केल्या होत्या रुपेश यांनी आणि 3 महत्त्वपूर्ण विकेट्स आपल्या संघाला मिळवून दिलेत. म्हणूनच ही काय 5 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत धावफलकावरती 46 आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे.
मात्र दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल टॉससाठी या. सवाटा कोचरा विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर. श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सबाटा कोचरा. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉससाठी या. सवाटा कोचरा विरुद्ध श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब. संघनायक कर्णधार टॉससाठी यायचंय आणि सामन्याला सुरुवात करा. विनंती आहे चालू असलेला सामना. मॅच ऑफिशियल्स आपण त्वरितच सामन्याला सुरुवात करायची आहे. दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये पाठवा. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. बरोबर ना? लास्ट ओव्हरला दोनच आलं उलट. मी 6 विकेट 3 विकेट काढले. 3 रन आउट 3 विकेट भेटले. लतीश गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1. दोन सलामीवीर फलंदाज गौरव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय राहुल फाटक. 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. लतीश पहिलाच बॉल. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाज आपण पाहतोय बीट होताना. नेक्स्ट मॅच जर आपण पाहिलं तर श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर विरुद्ध चबाटा कोचरा. टॉस जिंकलाय श्री ब्राह्मणदेव स्पोर्ट्स क्लब चिंदर या संघाने. क्वार्टर फायनल फर्स्ट इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे नेक्स्ट मॅच मध्ये. पुढचा बॉल आणखीन एक वेगवान चेंडू. पुन्हा एकदा फलंदाज बीट होताना पाहायला मिळत आहेत. लगातारचा जर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलाय लतीश यांनी. लतीश पुढचा बॉल. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत. एक धाव पूर्ण केली आहे म्हणजे की काय या एकेरी धाब्याच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय. पुढचा बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवतायत. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचले धावफलकावरती दोन्ही आकड्यावर. म्हणजेच पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत.
मोठा फटका खेळलाय जरूर. यावेळेला देखील क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत आणि झेल पकडलाय आणि विकेट येताना पाहायला मिळते. झाडाला लागलाय का? येस, झाडाला बॉल लागलेला. पंचांचा निर्णय अंतिम असेल, आपण याची नोंद घ्या. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 4 या आकड्यावर. पुढचा बॉल, व्हॉट अ शॉट! बॉलनं पाठवलंय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी येतोय गौरवच्या बॅटमधून खणखणीत षटक क्रमांक 2 चा पहिला बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळेल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा फटका फसलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि षटक हाताळण्यासाठी राज आलेत गोलंदाजीसाठी. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चूक होताना पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण देखील केली आहे. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 10 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल मोठा फटका खेळायचा होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर गोशांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय 2 धावांसाठी. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 12 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत, पोहोचतील. त्याच्याकडून चूक झाली आहे. अडवलंय बॉल लतीशने आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 14 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल यावेळेला देखील मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवलं गेलंय. त्याच्याकडून देखील चूक झाली आहे. तोपर्यंत आणखीन 2 धावा पूर्ण देखील केल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 16 या आकड्यावर. म्हणजेच 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे.
भावेश षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आलेत भावेश. भावेश यांचा पहिलाच बॉल त्याच्यावरती केले आक्रमण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करत असताना बॉल वन बाउन्स, टू बाउन्स गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 18 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला आक्रमण केलंय जरूर. हवेमध्ये आहे, उंची जास्त आहे. झेल पकडलाय. येस. क्षेत्ररक्षकाने झाडाला बॉल आदळलाय का? येस. नक्कीच बॉल जर आपण पाहिलं तर झाडाला आदळला होता. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 20 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 16 चेंडू 27 धावांची गरज आहे. यावेळेला देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि तोपर्यंत पुन्हा एकदा चूक पाहायला मिळाली आहे आणि तिसरी धाव. यस, तिसरी धाव देखील पूर्ण केली आहे. पहा काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 23 या आकड्यावर. पंधरा बॉल मध्ये 23 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. उर्वरित 15 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय. सोडून दिलेला बॉल गेलाय गोशांकी क्षेत्रामध्ये देखील. म्हणजेच एकूण 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 25 या आकड्यावर. अजूनही मॅच ऑन आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल हाताळलाय गोलंदाजाने. रन मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 14 आणि 14 मध्ये करायच्या आहेत 22 धावा. Yes, no ball. What a shot. Stand and deliver. Hand handsome. Huge. Biggie, biggie, biggie. Thank you, DJ. गरज होती षटकाराची आणि षटकार आलाय देखील गौरवच्या बॅट मधून. फ्री हिट ऑन. स्लोअर वन बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. फ्री हिटचा बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. एक धाव घेतलीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 33 या आकड्यावर. म्हणजेच जिंकण्यासाठी शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 13 आणि 13 मध्ये करायच्या आहेत 14 धावा. एका षटकाराने मॅच ऑन झाली आहे. पुढचा बॉल यावेळेला आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. यस, ती धाव पूर्ण देखील केली जाते. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 34 या आकड्यावर. मॅचचं समीकरण आता मात्र बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये करायच्या आहेत 13 धावा.
येस, 12 बॉल 13 धावांची गरज आहे. लतीश गोलंदाजीसाठी आलेत. ओहो, लतीश यांचा पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. बॉलला पाठवलंय. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 11 आणि या 11 मध्ये आणखीन 11 धावांची गरज आहे. हो, मोठा फटका खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील का? नाही पोहोचले. त्याच्याकडून चूक झाली आहे. पुन्हा एकदा 2 धावा बघता-बघता पूर्ण देखील केल्या आहेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये करायच्या आहेत 9 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला क्लीन बोल्ड फलंदाज थँक यू. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि 9 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे. अभिजित फाटक. ओहो, सोडून दिलाय बॉल. येस. सोडून दिलेला हा बॉल पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 8 मध्ये आता 9 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेला मोठा फटका खेळलाय जरूर. पुन्हा एकदा पंचांनी आपला उजवा हात बरोबर बाहेर काढलाय. नो बॉल भीमन पडताळला जातोय आणि 2 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 41 या आकड्यावर. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 9 आणि 9 मध्ये आणखीन 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. फ्री हिट ऑन आहे. फ्री हिटचा बॉल त्याच्यावरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका खेळलाय जरूर. डायरेक्ट थ्रो होऊ शकला असता. यस, ओव्हर थ्रो. आणखीन एक धाव पूर्ण केली गेली आहे. म्हणजेच या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 43 43. मॅचचं समीकरण शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये आणखीन 4 धावांची गरज आहे. ओहो, पुढे येऊन खेळलाय फटका. अभिजित फाटक क्षेत्ररक्षक धडकलेत एकमेकांना आणि हा बॉल गेलाय सीमारेषा पार. पार, 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 आर-पार, चौकार, सामना फिनिश आणि हा सामना जिंकलाय टीम नरे पार्क बॉयज या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन टीम नरे पार्क बॉयज. हळद टीम चिंदरबी. तर नुकत्याच झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. ज्या खेळाडूने 1 षटक देखील हाताळलं 2 षटक हाताळले होते. त्या षटकामध्ये एकूण त्याने 17 धावा खर्च जरूर केल्या होत्या. पण फलंदाजी करत असताना चांगली कामगिरी त्याने केली. एकूण वैयक्तिक त्या मॅचमध्ये त्याने जर आपण पाहिलं ना, तर 20 धावा ठोकऱ्यात. म्हणूनच ही काय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय गौरव यांना.
धन्यवाद. गौरव याला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच म्हणून या ठिकाणी गौरवण्यात येतंय.